सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. मना उकळी फुटावी आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. आता प्रेरणा मिळावी. पायाचा सुद करावे तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. तुझ्या मार्गी त्वरे न्यावे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन दुसरे इतिहास अध्याय 24 8 ते 10 ही वचने. दुसरे इतिहास अध्याय 24 8 ते 10 ही वचने. राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या दरवाजा बाहेर ठेविली. मग यहुदाभर व यरुशलेमभर असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे याने रानात इस्रायलावर जो कर बसविला होता तो परमेश्वरा प्रित्यर्थ लोकांनी आणावा. तेव्हा सर्व सरदार व सर्व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकीत गेले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग दुसरा इतिहास याचा 24 अध्याय आणि 8 ते 10 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी यहुदाचा राजा योआस याच्या मनात मंदिराची दुरुस्ती करण्याचा विचार आला आणि त्याच्या आज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ ठेवली आणि सर्व यहुदा आणि यरुशलेमभर असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे याने रानात इस्रायलावर जो कर बसविला होता तो परमेश्वरा प्रित्यर्थ लोकांनी आणावा. आणि त्यावेळेस सर्व सरदार सर्व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकीत गेले. या ठिकाणी मी पाहतो ज्यावेळेस राजाच्या मनात मंदिराची दुरुस्ती करण्याचा विचार आला आणि ज्यावेळेस त्याने आज्ञा केली आणि त्याच्या आज्ञा ऐकून लोकांनी एक पेटी तयार केली आणि परमेश्वराच्या दरवाजाबाहेर ठेवली आणि सर्व यहुदाभर यरुशलेमभर ते सांगितण्यात आलं आणि ते ऐकून सर्व सरदार सर्व राजे व सर्व प्रजेतील प्रजाजन मोठ्या आनंदाने त्या पेटीत पैसे टाकत. कारण मंदिरची जीर्णोद्धार करावा, मंदिर दुरुस्ती करावा असे राजास वाटलेले होते आणि त्यासाठी लागणारा सर्व पैसा लोक मोठ्या आनंदाने आणून त्या पेटीत टाकत असत. माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी परमेश्वराच्या भवनासाठी काय घेऊन येतो आणि
ते कुठल्या प्रकारे, या ठिकाणी सर आम्ही 10 वचन वाचलं, तेव्हा सरदार व सर्व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकीत गेले. मोठ्या आनंदाने ज्यावेळेस त्यांनी ती वार्ता ऐकली की परमेश्वराचं मंदिर दुरुस्त करायचं आहे, सर्वांनी, जे सरदार असोत, प्रजेतील प्रत्येक जण मोठ्या आनंदाने त्या पेटीत पैसे टाकत गेले, कारण परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करायची होती. हो माझ्या प्रियानो, आज तुम्ही आणि मी परमेश्वराच्या परमेश्वरासाठी कुठली भेट घेऊन येतो आणि ती कशा प्रकारे घेऊन येतो? का आम्ही आनंदाने आणतो, का आम्ही कुरकुर करत आणतो? परमेश्वर त्याचा स्वीकार करतो का? आज आपण या वचनाच्या, कारण ते सर्व लोक जोपर्यंत ती पुरेशी रक्कम होत नाही तोपर्यंत त्या पेटीत ते पैसे टाकत गेले. आणि तुम्ही आणि मी माझ्या प्रियानो, सर आम्ही परमेश्वरासाठी कुठली भेट आणतो, दान आणतो, तर कुरकुरत करत नाही, तर मोठ्या आनंदाने, आणि ते पूर्ण होईपर्यंत आम्ही ती आणायला पाहिजे. देवबाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय, तुझी स्तुती करतोय, तुझ्या नावाला उंच उठवतोय. प्रभू, खरोखर तुझ्या वचनात आज आम्ही वाचलो प्रभू, जेव्हा राजाने फरमान काढलं प्रभूची, आणि त्या प्रत्येक यहुदा आणि यरूशलेम मधील प्रत्येक सरदार व प्रजाजनांनी प्रभू मोठ्या आनंदाने प्रभू परमेश्वरा, जोपर्यंत ते पुरेशी रक्कम होत नाही तोपर्यंत त्या पेटीत पैसे टाकले. प्रभूजी, आज तुझे सेवक प्रभू, तुझे दास, तुझे निवडलेले परमेश्वराच्या मंदिरासाठी कुठल्या प्रकारची भेट घेऊन येतात आणि ते कशा प्रकारे प्रभूजी आनंदाने प्रभूजी घेऊन येण्यासाठी प्रत्येकाची सहायता कर, जेणेकरून प्रभू तुझ्या मंदिराची दुरुस्ती होईल आणि परमेश्वर तुझं गौरव होईल. पवित्र देवा, कारण तू सर्वांना उत्तम देणग्या देतोस आणि परमेश्वर संतोषाने देणारा तुला प्रिय आहे प्रभूची. आणि म्हणून प्रार्थना करू, जो कोणी तुझ्या मंदिरासाठी भेट आणतो, कुरकुरत करत नाही, तर परमेश्वर आनंदाने देईल, असा अनुग्रह तू कर. धन्यवाद देतो, माझी प्रार्थना ऐकलीस, येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. तुझा अमूल्य प्रसाद वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद, वाणी गाओ स्तुतिवाद. सोने रूपे हे तू घ्यावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे, मीन काहीच ठेवावे. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान, तुला अर्पितो हे दान. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.